नमस्कार मैत्रिणींनो, काय म्हणताय? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे अप्पे. सध्या आषाढी एकादशी जवळ येते, म्हणून म्हटलं तुम्हाला उपवासाचे काही वेगवेगळे पदार्थ दाखवूया. रोजचे साबुदाण्याचे वडे आणि खिचडी खाऊन कंटाळा आला आहे. तर आज आपण पाहूया उपवासाचे अप्पे. सर्वप्रथम मी थोडेसे साबुदाणे घेतले आणि त्याच्याबरोबर वरीचा तांदूळ. साबुदाणे याकरता की ते क्रंची व्हावेत. हे आता मी मिक्सरमधून जाडं-भरडं वाटून घेतले. त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मी दही आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचे आणि मग हे 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचे. मी थोडं पाणी अजून ॲड केले, पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे असं एवढं झालं पाहिजे. आता आपण हे 10 ते 15 मिनटं ठेवून झाल्यावर याच्यामध्ये मी ॲड केले शेंगदाणे, जेणेकरून त्याला एक छान बाईट येतो. कोथिंबीर आणि मिरची, चवीपुरतं मीठ. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तरच टाकू शकता, नाहीतर काही गरज नाही आहे. मी आप्पे पात्राला तूप लावून घेतलं आहे आणि आता आपलं जे सारण आहे आप्प्याचं बॅटर, ते आपण ह्याच्यामध्ये हळूहळू करून घालू. छान असे जाळीदार हलके फुलके असे आप्पे होतात. याला आपण झाकण मारून वाफ काढून घेऊ छान. बघा, आपले आप्पे तयार झालेत. आता एक एक करून अलगद असे सगळे पलटी मारून घेऊ. बघ किती छान रंग आला आहे, बघा दिसतोय छान असा रंग. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम नरम. हे आपल्याला चटणीसोबत किंवा दह्यासोबत खायला चांगले वाटतात. आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झालेत हे जाळीदार आप्पे. थँक्यू.